नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या आपल्या लाडक्या चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्टॅटिक जीकेचा हा जो काही पार्ट मी आज कव्हर करणार आहे, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा हा पार्ट जीवनसत्वे, विटॅमिन्स. बऱ्याच मुलांना या गोष्टी माहीत नसतात किंवा वाचताना या गोष्टी क्लिअर नाही होत. तर आज आपण सर्व टाईपचे जीवनसत्व, त्यांची रासायनिक नावं, तसेच कमतरतेमुळे होणारे जे काही आजार आहेत, जे काही रोग आहेत आणि असे स्रोत ज्याच्यापासून हा जे काही होणारे जे आजार्स आहेत, या विटॅमिनची जी काही कमी आहे ती पूर्ण होते, हे सर्व काही पाहणार आहोत. लक्षात ठेवा, सरळ सेवा कंबाईनच्या भरतीसाठी उपयुक्त असणारा हा पार्ट राज्यसेवेसाठीही तितकाच उपयुक्त. कारण बऱ्याच वेळा राज्यसेवेमध्ये जरी त्यांनी डायरेक्ट ऑनलाईनर क्वेश्चन जरी नाही विचारला, तरी मल्टी ऑप्शनल जे आन्सर असतात 1 2 3 4 पैकी 1 2 बरोबर वगैरे किंवा 2 3 बरोबर, अशा टाईपचे जे काही क्वेश्चन्स असतात, आन्सर असतात, अशामध्ये एखाद्या ऑप्शनमध्ये हा नक्कीच तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात. चला मग आता वेळ वाया न करता लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. बघा, विटॅमिन ए, पहिला विटॅमिन कोणता? विटॅमिन ए. जीवनसत्व ए म्हणूया त्याला, किंवा विटॅमिन किंवा जीवनसत्व. जीवनसत्व, विटॅमिन म्हणजे जीवनसत्व. मी ते इंग्लिशमध्ये ठेवलं आहे. बघा, विटॅमिन एसाठी जर तुम्ही पाहिलं तर त्याचं रासायनिक नाव जे असणार आहे ते काय असतं? रेटिनॉल. ठीक आहे, ते नाव काय असतं? आपलं रेटिनॉल असतं. एक मिनटं, रासायनिक नाव काय त्याचं? रेटिनॉल. लक्षात राहील. जीवनसत्व ए जे आहे, विटॅमिन ए किंवा जीवनसत्व ए, त्याचं रासायनिक नाव रेटिनॉल. आणि त्याच्या कमतरते, सर्वांना माहिती आहे की विटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? रातआंधळेपणा. हा फेमस असणारा आजार आणि फेमस असणारा क्वेश्चन्स आहे. मग विटॅमिनची कमी पूर्ण करायचं आहे. साहजिकच जेव्हा डोळे खराब होतात तेव्हा आपण सर्व म्हणतो की गाजर खायचे, अंडे वगैरे खा, जे काही फळे आहेत ते खाऊ शकता, दूध वगैरे. यामुळे जो काही जीवनसत्व ए त्याची कमतरता ही पूर्ण होऊ शकते. लक्षात येतात गोष्टी. बघा, रेटिनॉल म्हणतात त्याला. ठीक आहे, रातआंधळेपणा, रेटिनॉल, असं काहीतरी तुम्ही लिंक जॉईन करू शकता. क्लिअर झालं? बाकी हे स्रोत लक्षात ठेवा ज्या पद्धतीने रेटिनॉल, रातआंधळेपणा, विटॅमिन ए किंवा जीवनसत्व ए. स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून टाका. विटॅमिन बी. विटॅमिन बीचे भरपूर सारे प्रकार आहेत. विटॅमिन बी आपण ते सर्व पाहूया. विटॅमिन B1 बघा. विटॅमिन B1 याचं रासायनिक नाव काय असतं? थायमिन. काय नाव आहे त्याचं? थायमिन. पहिलं B1चं काय असणार आहे? थायमिन असणार आहे. आणि याच्या कमतरतेमुळं, विटॅमिन B1च्या कमतरतेमुळं बेरीबेरी नावाचा रोग होतो. ठीक आहे, मग बेरीबेरी रोग जर झाला तर आपण काय खायचं? जे काही भुईमुग, बघा हे सगळं आपलं जे काही जमिनीच्या खाली जे काही पिकतं त्या टाईपचे इथे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. त्या टाईपचे इथं पदार्थ म्हणण्यापेक्षा आपण फळं वगैरे किंवा भुईमुग, कंदमुळे म्हणू शकतो त्यांना, बटाटा आणि भाज्या, हे आपले B1चे स्रोत आहेत. लक्षात राहतील. भुईमुग, बटाटा आणि भाज्या, भरपूर टाईपच्या भाज्या असणार आहेत त्या. बेरीबेरी हा रोग होतो. क्लिअर झालं? आणि रासायनिक नाव त्याचं थायमिन. B1चं थायमिन आणि जीवनसत्व एचं काय असणार आहे? रेटिनॉल असतं. चला नेक्स्ट बघा, विटॅमिन B2. विटॅमिन B2 हा बीचाच एक पार्ट आहे. B2चं नाव काय आहे? रायबोफ्लेविन. काय असतं नाव? रायबोफ्लेविन. ठीक आहे, रायबोफ्लेविन. क्लिअर झालं? नाव लक्षात ठेवा. सर याचं नाव होतं थायमिन, याचं नाव असणार आहे रायबोफ्लेविन. आणि याच्या कमतरतेमुळे होणारा रोग, त्वचा, आपली जी काही त्वचा असते ती फाटते, तिला थोडीशी तडा जातात. आणि जे काही डोळ्यांचे वगैरे आजार आहेत, डोळ्यांचे आजार हे विटॅमिन B2च्या कमतरतेमुळे होतं. मग मी तुम्हाला सांगितलं की डोळ्यांचे आजार जर असतील तर अंडी आणि दूध हे खाणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, सहसा हे कोणी विचारत नाही एक स्रोत वगैरे, कारण ते जनरली सर्व सेमच आहेत. 1 2 1 2 याच्यानंतर आपल्याला हे महत्त्वाचं आहे, हे टार्गेट ठेवा. ठीक आहे, नाव लक्षात राहिलं? रायबोफ्लेविन, विटॅमिन B2. विटॅमिन B3. विटॅमिन B3चं जे नाव आहे पेंटोथेनिक आम्ल म्हणतात त्याला. पेंटोथेनिक आम्ल हे त्याचं रासायनिक नाव आहे. काय नाव त्याचं? पेंटोथेनिक आम्ल B3. कमतरतेमुळे होणारा रोग, पायांमध्ये जळजळ आणि केस पांढरे होणे. लक्षात घेत आहे, हा क्वेश्चन तुमचा इथे येऊ शकतो. केस कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर तो विटॅमिन B3, ज्याचं नाव काय आहे? रासायनिक नाव पेंटॅथेनिक आम्ल. सर आमच्या लक्षात कसं राहणार? एकदा दोनदा प्रॉपरली वाचलं तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवायला एवढं काही कठीण नाही आहे. ठीक आहे, बाकी स्रोत बघा, मांस, दूध, टोमॅटो, भुईमुग हे त्याचे स्रोत आहेत. विटॅमिन B5 बघा, B4 नाही आपल्याकडे, B5 डायरेक्ट. विटॅमिन B5 म्हणजे त्याचं रासायनिक नाव काय असतं? नियासिन किंवा निकोटिनेमाइड. ठीक आहे, निकोटिनेमाइड हे त्याचं रासायनिक नाव आहे. त्याला नियासिन पण म्हणतात. विटॅमिन B5चं बघा. क्लिअर झालं? मग सर कमतरतेमुळे होणारे रोग, मासिक आजार, पेलेग्रा. आता पेलेग्रा म्हणजे काय? तुमचे जे काही अतिसार, अंग दुखणे वगैरे असे जे काही
चालू आजार आहेत, पोटदुखी म्हणा, बरेचसे प्रॉब्लेम्स असतात जे आपल्याला होतच राहतात. अतिसार पण होत राहतं, कावीळ म्हणा, कावीळ आपला रेग्युलर नाही, असे बरेचसे आजार आहेत जे आपल्याला रिपीटेडली होत राहतात. ठीक आहे, त्याला पेलेग्राम म्हणतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी त्याच्यामध्ये मांस आहे, भुईमुग, बटाटा वगैरे हे त्याचे स्रोत आहेत. हे लक्षात ठेवा. B5साठी निकोटिनामाइड. ठीक आहे. नेक्स्ट बघा व्हिटॅमिन B6. व्हिटॅमिन B6चं नाव काय सर? पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन हे त्याचं रासायनिक नाव आहे. आणि व्हिटॅमिन बी बघा, हे लक्षात ठेवा, त्वचेचे आजार आणि एनिमिया हा व्हिटॅमिन B6च्या कमतरतेमुळे होतो. कशामुळे? व्हिटॅमिन B6च्या कमतरतेमुळे. दूध, मांस, भाज्या हे त्याचं रासायनिक नाव लक्षात राहिलं सर, लिहून घ्या एकदा, पायरिडॉक्सिन. व्हिटॅमिन HB7. ठीक आहे, त्याला व्हिटॅमिन H पण म्हणतात किंवा B7 पण म्हणू शकतो. रासायनिक नाव बायोटिन. रासायनिक नाव काय असतं? बायोटिन. आणि बायोटिन हे कशामुळे होतं? केस गळणे हा त्याचा मेन, त्याचं कमतरतेमुळे होणारं जे काही नुकसान आहे ते म्हणजे केस गळणं. तर केस कशामुळे गळतात? व्हिटॅमिन HB7च्या कमतरतेमुळे. आणि त्वचेचे जे काही रोग आहेत ते पण याच्या कमतरतेमुळे होतात. गहू आणि चांगले अंडे हे त्याचे स्रोत आहेत. लास्ट राहिला आपला व्हिटॅमिन बीच्या कॅटेगरीमधला, लक्षात घ्या काय? अच्छा, त्याचं रासायनिक नाव सायनोकोबाल्मिन. सायनोकोबाल्मिन हा त्याचं रासायनिक नाव. आणि कमतरतेमुळे होणारा रोग एनिमिया किंवा रक्ताशय. ठीक आहे, एनिमिया, रक्ताशय किंवा पंडुरोग म्हणू शकतो. अजून एक पंडुरोग. अच्छा, हे लक्षात ठेवा, पंडुरोग किंवा रक्ताशय, एनिमिया हे B12च्या कमतरतेमुळे होतात. मांस, कलेजे आणि दूध हे त्याचे काय स्रोत आहेत. ओके, बीची कॅटेगरी संपली. आता बीची कॅटेगरी तुम्हाला व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या ह्या गोष्टी क्लिअर होतील. ट्रिक याच्यावर प्रत्येक नाव वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं आहे. ट्रिक फाईंड करणं जरा डिफिकल्टच आहे, म्हणून मी ट्रिकला गेलो नाही. व्हिटॅमिन सी मी तुम्हाला जस्ट जनरली माहिती होतं, नावं लक्षात ठेवा. व्हिटॅमिन सीचं रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक ॲसिड. एस्कॉर्बिक ॲसिड ॲक्च्युली मराठी, ठीक आहे, एस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात त्याला. आणि त्याचं कमतरतेमुळे जो रोग होतो त्याला स्कर्वी रोग म्हणतात. कोणता रोग म्हणतात त्याला? स्कर्वी रोग. त्याच्या हिरड्यांना सूज जी येते ती या विटॅमिनच्या कमतरतेमुळेच येते. बघा, हे लक्षात ठेवा, जरा स्रोत वेगळे आहेत. आवळा, निंबू, संत्रा आणि नारंगी हे त्याचे स्रोत आहेत. व्हिटॅमिन डी, फेमस व्हिटॅमिन डी, त्याचं नाव जे आहे कॅल्सिफेरॉल. काय म्हटलं मी? कॅल्सिफेरॉल. बघा, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मूळदूस रोग होतो. मूळदूस म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या हातपायांमध्ये वगैरे वाकडे होणे वगैरे म्हणू शकतो त्याला, किंवा पाय म्हणजे जनरली त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी होतं. मग हे नाव तुमच्या अगदी लक्षात राहू शकतं. कॅल्सिफेरॉल म्हणजे काय? व्हिटॅमिन डी. कॅल्सी म्हणजे कॅल्शियम. आणि कॅल्शियम कशामध्ये असतं? व्हिटॅमिन डीमुळं. दूध, अंडे आणि सूर्याचा प्रकाश हे त्याचे मेन रिझन. कॅल्सिफेरॉल नाव लक्षात राहील. व्हिटॅमिन सीचं पण नाव लक्षात राहू शकतं, एस्कॉर्बिक ॲसिड. ठीक आहे, ॲसिड, सी ॲसिड असं काय ते नाव लक्षात ठेवू शकतो तुम्ही. क्लिअर झालं. मूळदूस रोग हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. कॅल्सिफेरॉल हे त्याचं रासायनिक नाव आहे. आणि व्हिटॅमिन ईचं नाव काय आहे? टेकोफेरॉल. टेकोफेरॉल म्हणजे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे काय होतं? पुनरुत्पादन जी शक्ती आहे, प्रजनन शक्ती म्हणू शकतो, पुनरुत्पादन जी शक्ती ती कमी होते व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे. हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता, लोणी खाऊ शकता किंवा दूध वगैरे हे त्याचे बेस्ट असे स्रोत आहेत. व्हिटॅमिन ईचं नाव काय असतं? टेकोफेरॉल. व्हिटॅमिन केचं जे नाव आहे त्याला फिलोक्विनॉन म्हणतात. त्याला काय नाव, रासायनिक नाव काय आहे त्याचं? फिलोक्विनॉन. मग व्हिटॅमिन ईच्या ज्या फिलोक्विनॉनमुळे मेन जे आहे रक्ताची गुठली होते ती कशामुळे होते? व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे होते. ठीक आहे, रक्ताची गुठळी होणे हे कशामुळे होतं? व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे होतं. मग टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या आणि दूध हे काय आहेत आपले? त्याचे स्रोत आहेत. होप सो या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. बऱ्यापैकी काय होतं की आपण वाचताना नाही समजत, पण कोणी ह्या जर गोष्टी सांगितल्या व्यवस्थित तर आपल्या लक्षात राहतं. हे नावं लक्षात ठेवा. याच्यामध्ये मी काही हेल्प करत नाही, तुम्ही हवं तर ट्रिक फाईंड करू शकता. मी बऱ्यापैकी ट्रिक सांगितल्यात कुठेतरी. बाकी जिथे ते तुम्हाला काही ट्रिक्स सापडेल ते तुम्ही लक्षात ठेवा. एक चार्ट वगैरे बनवून ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. थँक्यू फॉर दिस सेशन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. टेलिग्राम चॅनलची लिंक दिले तिथे जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स येतच राहतील. शेअर करा, ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला असं शेअर करा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.